नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी गणित या पुस्तकातील आज आपण 5.3 हा भाग अभ्यासणार आहोत. स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स. वी आर जस्ट स्टडीइंग द प्रॅक्टिस सेट और एक्सरसाइज 5.3. सो लेट अस स्टार्ट. We are just learning the expansion formula, third expansion formula, a minus b bracket cube. So this is our expansion formula. Today we are going to learn about it. So a minus b bracket cube. What we know? A minus b bracket cube, it means this is the 3 times multiplication of a minus b, and how we can it converted into a minus b multiple by a minus b, it means a minus b bracket square multiple by a minus b. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय सांगता येईल बघा, जो हा घनाचा विस्ताराचं जे सूत्र आहे त्या सूत्रात आपल्याला काय दिलेलं बघा, a वजा b कंसाचा घन असं आपल्याला दिलेलं आहे. आणि मग ते 1 वजा 3 कंसाचा घन म्हणजे काय असणार आहे, a वजा b a वजा b a वजा b याचा 3 वेळेस गुणाकार. कोणत्याही संख्येचा घन करत असेल तर आपण काय करतो, त्याचा 3 वेळेस गुणाकार करतो. म्हणजे 5 चा जर घन काढायचा असेल तर आपण काय केलेलं असतं बघा, 5 गुणिले 5 गुणिले 5 असं लिहिलेलं असतं. अगदी त्याच पद्धतीने आपण काय केलेलं बघा, ह्याचा घन लिहिलेला आहे. आता ह्याचा घन करत असताना आपण काय केलेलं असतं बघा, आधी ह्या दोघांचा घन काढला, वर्ग काढला, 2 वेळेस गुणाकार आहे म्हणून 25 गुणिले 5. तसंच आपण इथं काय केलेलं बघा, सोडवत असताना हे एक्झाम्पल a वजा b कंसाचा घन आहे. पहिल्या कंसात a वजा b a वजा b a वजा b 3 वेळेस केलेलं आहे. आणि हे जे 2 a वजा b होते त्याच्यासाठी आपण काय लिहिलं, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याचं आपल्याला एक्सपान्शन माहित आहे, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म मायनस 2 मल्टिपल बाय फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म. हे आपण आधीच्या प्रकरणामध्ये किंवा आधीच्या पॉईंटमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय लिहिता आलेलं आहे बघा, याचं एक्सपान्शन करून. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर, a मायनस b इंटू सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. सो दिस इज अवर expansion formulas expansion. So first of all we are when making the multiplication of the two bracket, आपल्याला ज्यावेळेस 2 कंसांचा गुणाकार करायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो, मल्टिप्लाय द होल ब्रॅकेट बाय द फर्स्ट टर्म ऑफ द सेकंड ब्रॅकेट. दिलेल्या एका कंसाला दुसऱ्या कंसातील पहिल्या पदाने गुणून घ्यायचं, म्हणजे a इंटू ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. अगेन सेम कंडिशन, मल्टिप्लाय दिस ब्रॅकेट बाय द सेकंड टर्म ऑफ द second bracket. So this is the b minus b. We are just multiplying the minus b to the a square minus 2ab plus b square. This is आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, ज्यावेळेस 2 कंसांचा गुणाकार असेल त्यावेळेस आपण काय करतो, कंसातल्या पहिल्या पदानं संपूर्ण कंसाला गुणून घेतो. तसंच पहिल्या कंसातल्या दुसऱ्या पदानं पण संपूर्ण कंसाला गुणून घेत असतो. आणि गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, a क्यूब. आता इथं a क्यूब कसं आलेलं बघा, आपण थोडंसं लक्षात घेता येईल. a इंटू a स्क्वेअर आपल्याला काय मिळालं बघा, पहिलं पद a क्यूब, a गुणिले a चा वर्ग म्हणजे a क्यूब. आता a ने काय करतोय आपण बघा, 2ab ला गुणतो, मायनस 2ab ला, प्लस इंटू मायनस मायनस 2 इंटू 1. पहिल्यांदा सहगुणकांचा गुणाकार करायचा. ह्याचा सहगुणक 1 आहे, ह्याचा सहगुणक 2 आहे. 2 गुणिले 1 किती आला, ह्याचा सहगुणकाचा गुणाकार 2 आला. त्यानंतर a इंटू a स्क्वेअर इथे दिसते आपल्याला, a इंटू a स्क्वेअर b as it is. So what is the second term, minus 2a square b. Now multiply a to the b square. आता आपण काय करायचं, a नच ह्या b square ला पण मल्टिप्लाय करायचं, a into b square ab square. So this is our first 3 terms we are multiplying by a. हे आपल्याला 3 पद मिळतील आपण जर a न मल्टिप्लाय केलं तर. ठीक आहे, आपल्याला सेम असंच काय करता येईल बघा, मायनस b न मल्टिप्लाय करता येईल. मायनस b हा मुद्दा लक्षात घ्या, मायनस इंटू प्लस मायनस. So we write here minus a square into b a square b. Every time we are writing a as a first number. So b a square आपल्याला इथं दिसताना b a square दिसतं, पण लिहिताना आपण a square b असं लिहिलेलं असतं. कारण का तर आपण सगळ्या सुरुवातीला a चीच किंमत लिहित असतो जनरली, म्हणून आपल्याला a square b असं लिहिलेलं आहे. त्यानंतर काय लिहिता येईल बघा पुढच्या ह्याच्यात, मायनस इंटू मायनस प्लस. ह्या दोघांचा जो गुणाकार आहे मायनस मायनस चिन्हाचा, तो काय आला इथं प्लस आलेला आहे. मायनस इंटू मायनस, वजा गुणिले वजा इथं अधिक आलं, 2 इंटू 1 2. त्यानंतर a इंटू इथं काहीच नाही, याचं पद एकच आहे म्हणून a आलं, आणि b इंटू b स्क्वेअर b इंटू b स्क्वेअर. म्हणजे आपल्याला प्लस 2ab स्क्वेअर आपल्याला अशा पद्धतीने हे पुढची टर्म मिळालेली आहे. त्यानंतर फायनल टर्म आपल्याला कशी मिळेल बघा,
मायनस बी प्लस मायनस इंटू प्लस मायनस. आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. आधी चिन्हांचाच गुणाकार करायचा आहे. इथं काय मिळालं बघा, मायनस बी इंटू बी स्क्वेअर बी क्यूब. म्हणजे आपल्याला ही शेवटची टर्म पण मिळालेली आहे. आता ज्यावेळेस अशा टर्म मिळालेल्या आहेत, गुणाकार करून झालेला आहे, त्यावेळेस आपण काय करतो, लाईक टर्म्स शेजारी शेजारी लिहितो किंवा त्यांची बेरीज वजाबाकी करतो. म्हणजे ज्या सजातीय पद आहेत आपण त्यांना सजातीय किंवा लाईक टर्म्स म्हणतो, ते आपण एकत्रित घेतलेले असतात. ए क्यूब एकच टर्म आहे म्हणून आपण ए क्यूब ॲज इट इज, बी क्यूब सुद्धा एकच टर्म आहे ॲज इट इज लिहिली. आता इथं सजातीय कुठल्या म्हणायचं बघा, ए स्क्वेअर बी सजातीय आहे आणि इथं सुद्धा ए स्क्वेअर बी आहे. दीज आर द लाईक्स टर्म्स म्हणायचे. आपण ह्याला लाईक टर्म्स म्हणतो, सजातीय म्हणतो. म्हणजे इथं ए वर्ग बीच आहे, इथं पण ए वर्ग बी आहे. इथं वजा 2 आणि इथं वजा 1 असे किती झाले, वजा 3 ए वर्ग बी अधिक ए बी वर्ग अधिक 2 ए बी वर्ग. हे पण ए बी वर्गच आहे आणि हे पण ए बी वर्ग आहे म्हणून दीज आर द लाईक टर्म्स. आणि मग ह्यांच्यासाठी आपल्याला काय लिहिता येईल, 3 ए बी वर्ग. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं हे लिहिता येईल 3 ए बी वर्ग. आणि मग आपण जो आपला फायनल फॉर्म्युला आहे तो फायनल फॉर्म्युला कसा तयार झालेला बघा, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. सो दिस इज आवर फायनल फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला ए वजा बी कंसाचा घन असेल तर पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा बीचा घन. आता हे लक्षात ठेवायचं कसं लक्षात ठेवता येईल बघा, जर वजाचा असेल म्हणजे अधिकचं ज्यावेळेस असेल त्यावेळेस सगळीच पदं अधिक असतात, म्हणजे ही सगळीच पदं अधिक येतील जर इथं जर अधिक असेल तर. आणि जर वजा असेल तर काय करायचं, अधिक वजा एकदा बेरीज एकदा वजाबाकी, एकदा बेरीज एकदा वजाबाकी असं आपण इथं लक्षात ठेवायचं बघा, अधिक वजा असं लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं काय झालं बघा, इथं अधिक आहे इथं वजा आहे, इथं अधिक आहे इथं वजा आहे. म्हणजे वजाबाकी असताना आपल्याला तो भाग लक्षात घेता येईल, आपण त्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. आपण अधिकचा सुद्धा याच्या आधीचा फॉर्म्युला बघितला बघा ह्याच्या आधीच्या तासाला, त्यावेळेस आपण त्याचं एक्सपान्शन कसं बघितलेलं होतं. इथं सगळेच अधिक येतील, ज्यावेळेस अधिक आहे त्यावेळेस इथं काही प्रॉब्लेम येणार नाही, सगळेच अधिक येतील. त्यामुळं तिथे जे आपण बघितलेला होता फॉर्म्युला पहिला, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. आता हे दोन्ही फॉर्म्युले जनरली सारखे दिसत आहेत, फक्त इथं चिन्ह जिथं बदललेलं आहे. म्हणजे जर इथं मायनस आलेलं असेल तर इथं काय होणार आहे बघा, प्लस मायनस. म्हणजे इथं जर मायनस आलेलं असेल तर इथं 2दा प्लस आणि 2 मायनस असतील, म्हणजेच आपण काय प्लस मायनस आणि सगळ्या किमती ह्याच असतील. म्हणजे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेता येईल. म्हणजे एक जरी फॉर्म्युला आपला पाठ झाला तरी या दुसऱ्या फॉर्म्युलेची सुद्धा किंमत आपल्याला लक्षात घेता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं काही जी उदाहरणं सोडून दिलेली आहेत त्याचं पण आपण थोडंसं रिव्हिजन करूया. म्हणजे आपल्याला लक्षात घेता येतं कशी उदाहरणं सुटत असतात. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, इथं काय लिहिलं बघा फॉर्म्युला पण ए क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी मायनस बी क्यूब. आणि इथं काय लिहिता येईल, हे काय प्रत्येक वेळेस आपल्याला लिहायची आवश्यकता नसते. एकदा आपला सराव झाला, प्रॅक्टिस झाली की मग आपल्याला ऑटोमॅटिक हे एक्सपान्शन करता येईल. आपल्याला काय माहिती आहे, क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म पहिल्या पदाचा घन मायनस, आता एकदा प्लस आले की आता मायनस 3 इंटू स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म, व्हॉट इज द फर्स्ट टर्म, एक्स स्क्वेअर. काय येईल पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग गुणुले दुसरे पद काय इथं 2. आपण लक्षात ठेवताना फर्स्ट टर्म सेकंड टर्म असं लक्षात ठेवायचं. एक्स मायनस बी ब्रॅकेट क्यूब असं दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर अधिक वजा अधिक, आता अधिक येईल 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म, व्हॉट इज द स्क्वेअर सेकंड टर्म 2. इथं 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा बीचा घन म्हणजेच दुसऱ्या पदाचा घन. आणि मग आपल्याला काय येईल बघा, फायनली आपण हे जे कॅल्क्युलेशन आहेत आता ह्यात काय लक्षात घेता येईल आपल्याला, पहिली टर्म आहे ॲज इट इज असते क्यूबची आहे आणि शेवटची पण ॲज इट इज क्यूबची आपल्याला मिळून आलेली. आता म्हणजे इथं काय राहिलं बघा, ही जी टर्म आहे 3x स्क्वेअर ह्यांचा आपण कसं लिहिलेलं आहे बघा, जे सहगुणक आहे त्यांचा गुणाकार केला 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6x वर्ग. इथं काय केलेलं आहे 3 गुणिले 4 येईल बघा, 4 कसं आलं 2चा वर्ग 4 त्रिक 12 12x. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल बघा, अशा स्वरूपाच्या जे प्रश्न आहेत ते सोडवता येतील. आता जे दुसरे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला ते दुसरं कसं दिलंय, 4p मायनस 5q ब्रॅकेट क्यूब यांचा विस्तार करा. आता इथं सुद्धा फर्स्ट टर्म काय 4p ब्रॅकेट क्यूब आहे मायनस 3 इंटू 4p स्क्वेअर इंटू 5q म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. तर साधारणतः आपल्याला हे मांडणी करता आली पाहिजे. जर मांडणी करता आली तर आपल्याला उदाहरणं सुटत असतात. आणि मग आपल्याला काय लिहिता आलं, 4चा घन 64, p चा घन p क्यूब, 5चा घन वजा 125 आणि q चा घन q क्यूब म्हणजे q चा घन असं आपल्याला लिहिता येईल. आता इथं जे संख्या आहेत त्यांचा कसा गुणाकार होईल बघा, तो भाग पण आपल्याला इथं महत्वाचा आहे. जे दुसरं आणि तिसरं पद आहे
इथं काय आहे बघा, इथं काय 3 आहे बघा, त्यानंतर 3 15. आपल्याला आधी हे लक्षात घेता येईल, 3 किती झालं 15, आणि त्याला किती गुणायचं बघा आपण, 4चा वर्ग. इथं किती आहे 4, आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 4 16, म्हणजे 15 गुणिले 16, 16 पंचे 80, हातचे आले 8, 16 1 16 आणि 8 24, 240. म्हणून ही जी किंमत आहे ती 240 आलेली आहे. ही 240 कशी आली किंमत हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं बघा, 3/15 आधी केलं, आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे म्हणून काय येणार 4चा वर्ग, म्हणजे 4चा वर्ग किती आला 16, म्हणून 15 आणि 16चा गुणाकार केला. आधी संख्यांचा गुणाकार केला, आणि मग आपल्याला काय करत असतो आपण, चलांचा गुणाकार आपल्याला करून घेता येईल. काय येईल चलांचा गुणाकार बघा, पीचा स्क्वेअर आहे म्हणून पी स्क्वेअर आला, आणि मल्टिपल बाय क्यू म्हणून पी स्क्वेअर क्यू झालं. इथं पण अगदी तसंच आहे, आपल्याला 3 चौक 12, पहिल्यांदा काय लिहिता येईल बघा, 12 लिहिता येईल, का तर ह्या दोघांचा गुणाकार 12 गुणुले स्क्वेअर ऑफ द 5, म्हणजे 5चा वर्ग, म्हणजे किती झालं 25, आणि काय येईल बघा 25 दोन्ही 50, हातचे आले 5, आणि 25 1 25 आणि 5 30, 25 आणि 5 30, म्हणजे किती आलं 300 पी क्यू वर्ग वजा 125 क्यूचा घन. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं सोडवता येणार आहे. त्यानंतर आपल्याला जसं अधिकसाठी उदाहरणं दिलेली होती, आपल्याला अधिकसाठी 41 उदाहरण दिलेलं होतं, 40 अधिक 1. तसं वजासाठी आपल्याला कोणतं उदाहरण दिले बघा, इथं 99 दिलेलं आहे. 99 म्हणजे काय, आता 99 कुणाच्या जवळ आहे, 100च्या जवळ आहे, म्हणजे आपल्याला 100 वजा 1 केलं की 99 मिळणार असतं. म्हणून आपल्याला तो फॉर्म्युला इथं वापरता येईल बघा. आता इथं त्यांनी काय केलं, नुसतं 99 घेतलेलं, एक पायरी ड्रॉप केलेली आहे. बऱ्याच वेळेस पुस्तकामध्ये काय पायऱ्या ड्रॉप करतात, खालच्या पायरीला वास्तविक पाता काय पाहिजे होतं, 100 वजा 1 कंसाचा घन. जर तुमचे पुस्तक असेल तर त्या पुस्तकात दुरुस्त करून घ्या, 100 वजा 1 कंसाचा घन. आता इथं थोडंसं व्यवस्थित दिसत नाही, माऊसनं आपण काढतो ना, माऊस थोडंसं सरफेसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, काय हरकत नाही, मी अजून एकदा काढायचा प्रयत्न करतो बघा. 100 वजा 1 कंसाचा घन. ठीक आहे, त्यातले त्यात बरं आले हे. आता आपल्याला काय करता येईल बघा, पहिल्या पदाचा घन, म्हणजे इथं काय केलं बघा, 100चा घन, त्यानंतर वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद, अधिक एकदा वजा, एकदा अधिक, एकदा वजा झालेला आहे, अधिक 3 गुणिले 100 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग अधिक 1चा घन. आणि मग आपल्याला काय लिहिता येईल बघा, 100चा घन. आता घन काढताना कसं काढत असतो बघा आपण, घन 1चाच करायचा, 1चा घन 1, आणि इथं जर 2 शून्य असतील तर बेत्रिक 6, जेवढे शून्य आहे त्याला जेवढा घात असेल त्यानं गुणायचं असतं. म्हणजे जर समजा इथं वर्ग असता तर 4 शून्य लिहिली असते, म्हणजे 2 आणि त्याचा वर्ग म्हणजे 4 शून्य. आता इथं 2 गुणिले 3 म्हणजे किती शून्य आले पाहिजेत, आपले 6 शून्य आले पाहिजेत. 2 आणि 2 4 आणि 2 6, म्हणजे 1चा घन 1, आणि 2 शून्याचे किती झाले, 6 शून्य झाले. त्यानंतर वजा 3 ॲज इट इज, आणि 100चा वर्ग इथं कसं आलं बघा, 1 येईल, इथं पण एक पायरी ड्रॉप केलेली आहे बघा, वजा 3 गुणिले 1चा वर्ग 1, आणि त्याचा वर्ग आहे 2 शून्याचा वर्ग आहे, म्हणजे किती शून्य लिहिणार आपण, 4, 2 3 4, आणि त्याला मल्टिपल बाय 1 आहे, म्हणजे काय येईल बघा, फायनली वजा 3 वर किती शून्य येतील, आपल्याला 4 शून्य येतील. चार शून्य तिथे लिहिलेलं बघा, वजा 3 वर 4 शून्य, म्हणजे ह्यात ही आपल्याला काय मिळाली बघा, दुसरी टर्म मिळाली. आता तिसऱ्या टर्म मध्ये आपल्याला काय सांगता येईल बघा, तिसरी टर्म मध्ये काय, 3 गुणिले 100 गुणिले 1. आता 1चा वर्ग किती असणार आहे, 1च असणार आहे, आणि मग इथे काय येईल, 3 गुणिले 100 म्हणजे 300, आणि वजा घन म्हणजे वजा 1. म्हणजे आपल्याला ज्या संख्या मिळालेल्या आहेत त्या संख्यावरून काय मिळालं बघा, 1 वर 6 शून्य, वजा 3 वर 4 शून्य, अधिक 300, अधिक वजा 1. आता हे जे अधिक अधिक आहेत, आधी त्यांची बेरीज करून घ्यायची, आणि मग हे वजा वजा आहे ते त्यातनं वजा करायचं. आता अधिक अधिकची बेरीज काय होईल बघा, इथं आपल्याला लक्षात घेता येईल, 1 वर किती शून्य आहेत, 6 शून्य आहेत, 1 वर 1 2 3 4 5 6 शून्य आहेत, आणि त्यात आपल्याला काय मिसळायचं बघा, अधिक 300 मिसळायचं, म्हणजे 3 वर 2 शून्य, आणि मग फायनली आपल्याला हे किती मिळून जाईल बघा, 1 वर 3 शून्य आधी घ्यावे लागतील, 1 2 3 आणि पुन्हा 300. तर एवढी किंमत आपल्याला मिळून जाते बघा. आणि मग इथं काय येणार आहे, ह्यातनं वजा किती करायचंय, 3 वर 4 शून्य आहेत, म्हणजे 3 वर 3 शून्य आणि 1 एवढी वजाबाकी करायची आपल्याला. मग वजा, बऱ्याच वेळेस आपल्याला जर संख्या जरी नाही लक्षात आली तरी आपल्याला काय लक्षात घेता आलं पाहिजे, 3 शून्य आणि 1, 1 2 3 आणि 1.
ह्यांची वजाबाकी करायची आणि मग आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, ह्यांची वजाबाकी करत असताना 10 न 1 गेली इथे किती येणार आहे. आता आपण थोडंसं ठीक आहे पेनचा वापर करू. ठीक आहे, आपल्याला काय आलेले बघा, इथे वजाबाकी दाखवलेली आहे 970,299. म्हणजे ही साधारणतः आपल्याला अशी वजाबाकी काढता येते. पुस्तकामध्ये काय पायऱ्या ड्रॉप केलेल्या आहेत, इथे घेतलेल्या, सॉरी ती वर पायरी घेतलेली होती 100 वजा 1 कंसाचा घन. तर साधारणतः अशा पायऱ्या आपल्याला घेतलेल्या घ्याव्या लागतात आणि ह्या सगळ्या पायऱ्या आपल्याला एकाखाली एक मांडलं तर ते सोपं पडत असतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर साधारणतः अशा पद्धतीचे आपल्याला काही प्रश्न दिलेले असतात, ते सोडवायचे असतात. आपण प्रत्यक्ष सोडवून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला दिलेलं आहे बघा प्रॅक्टिस सेट सराव संच 5.3. त्यात पहिलं उदाहरण दिलेलं 2m-5 ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्यातली काही उदाहरणं जी आहेत, पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे आपण वर्ड पेज वरती घेऊया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरण लिहून घेतलेलं आहे बघा 2m-5 कंसाचा घन. आता हे उदाहरण कसं सोडवता येईल आपल्याला बघा, क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म आपल्याला काय करावं लागतं, पहिल्या पदाचा घन घ्यावा लागतो. आपण हे घनासाठी कॉपी करून घेऊया. मागच्या तासाला पण आपण अशा पद्धतीने घेतलेलं होतं. आता इथं काय घ्यायचं बघा, क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म म्हणजे फर्स्ट टर्म काय आपली फक्त 2m आहे, ॲज इट इज झाली. क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म मायनस, आता एकदा प्लस झाली एकदा मायनस, 3 × 3 मल्टिपल बाय, आपण इथं गुणाकारात चिन्ह वापरतोय, 3 गुणिले स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म. आता काय फर्स्ट टर्म बघा आपल्याला ती पण लिहिता येईल, स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म पहिल्या पदाचा वर्ग स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म काय लिहिलं बघा आपण, क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म मायनस 3 मल्टिपल बाय स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म मल्टिपल बाय सेकंड टर्म. व्हॉट इज द सेकंड टर्म, सेकंड टर्म इज अ 5. दुसरं पद काय आपलं 5 आहे. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं पहिलं आणि दुसरं पद लिहिता येईल. आता तिसऱ्या पदाला काय करतो आपण, आता प्लस येईल, एकदा प्लस एकदा मायनस असं आहे, प्लस 3 मल्टिपल बाय सेम ॲज इट इज घेऊया आपण, हे कॉपी करून म्हणजे आपल्याला थोडंसं लक्षात घेता येईल. 3 multiple by square of the second term. Now here is the square of the second term. It means we are just changing the values. Multiple by 2m minus plus minus plus minus cube of the second term. Then what we can write here, cube of the second term. So just copy for the adjustment, and what we can write here, cube of the second term. So we are just minus it, cube of the second term. So this is the arrangement. आपल्याला पहिल्यांदा अशी मांडणी करून घ्यावी लागेल. 2m-5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म. आपण तुमच्या समक्ष का सोडतोय बघा, तर तुम्हाला लक्षात घेता येईल की आपण हे कसं लिहिलेलं आहे. आपण पहिल्या पदाचा घन केलेला आहे, हा इथं दिसतंय, वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग गुणिले पहिले पद वजा दुसऱ्या पदाचा घन. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने लिहावं लागतं आणि मग आपल्याला हे काय करता येईल, सोडवता येईल बघा. इथं सुद्धा लक्षात घ्या, आपण कॉपी करून पेस्ट करणार आहोत उदाहरण, आणि मग ह्या दोन पायऱ्यांमध्ये आपण कुठे चेंजेस करतोय ते चेंजेस आपण लक्षात घ्यायचे म्हणजे आपल्याला काही अडचण येणार नाही, उदाहरण समजायला सोपं जाईल. आणि आपल्याला कसं चेंजेस होतील बघा. आता 2 क्यूब, व्हॉट इज द क्यूब ऑफ 2, 8, 2चा घन किती 8, आणि मग कंस निघून जाईल आणि m चा क्यूब किती होईल, m क्यूब. कंस लिहिला की दोघांना घन असतो आणि कंस काढला की फक्त जेवढं डोक्यावर आहे तेवढाच घन असतो. म्हणजे आता ह्याचा अर्थ काय झाला बघा, इथं 2चा घन आपण इथं किती लिहिला 8 आणि m चा घन m घन. आता आपण ह्याला कंस काढून टाकावा लागतो आपल्याला. जर कंस नाही काढला तर काय होईल, मग पुन्हा 8चा घन असं आपल्याला ते चुकीचं होईल. मग आपण काय केलेलं असतं, कंस काढून टाकलेलं असतो लगेच. आणि आता आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, आपण पुढचं पद बघूया. आता पुढच्या पदात आपण काय करतो बघा, चिन्हाचा आधी विचार करतो. तर इथं वजा चिन्ह राहील आणि ह्या ज्या किमती आहेत ह्यांचा गुणाकार होईल. म्हणजे काय होईल, वजा 3 गुणिले स्क्वेअर ऑफ 2 म्हणजे 2चा वर्ग किती आला, 2चा वर्ग 4 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि हे 2 काय होईल बघा, निघून जाईल, कारण 2 आपण स्क्वेअर बाहेर घेतलेला आहे आणि m चा इथं काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे. आपल्याला तो भाग लक्षात घेता येईल. आपण इथं काय ऍडजस्टमेंट करतोय ते बघा.
म्हणजे आपल्याला दुसरं पद काय झालं बघा, आपण अजून एकदा समजून घेऊया. दुसरी पद बघतोय आपण. इथं काय केलं, मायनस हे उत्तर आलं कारण एकालाच मायनस आहे. 3 गुणिले 2 चा वर्ग 4 इथे लिहिलं बघा, 3 इथे लिहिलं, 2 चा वर्ग 4 लिहिलं आणि 5 असं लिहिलं आणि स्क्वेअर ऑफ m स्क्वेअर. तर साधारणतः असं आपण लिहिलेलं आहे दुसरी टर्म. ठीक आहे, आपण एक एक टर्म समजून घेऊया. आता आपण पहिल्यांदा कॉपी पेस्ट काय केलेलं तर आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल म्हणून केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय लिहिता येईल बघा, इथनं आता तिसरी टर्म चालू झाली आपली, इथपर्यंत तिसरी टर्म आहे. इथं पण काय लिहिता येईल बघा, प्लस येणार. आता प्लस मायनस प्लस, आता इथं काय आलं 3 गुणुले स्क्वेअर ऑफ द 5. आता 5 चा वर्ग किती येणार आहे बघा, 5 5 25 स्क्वेअर ऑफ 5 इट मीन्स 25. आपल्याला स्क्वेअर ऑफ 5 इथं लगेच लिहिता आलेलं आहे, 25 असं लिहिलं आपण. आणि 2m ॲज इट इज, आणि मग काय येणार, क्यूब ऑफ 5 125. ह्याचा सुद्धा आपल्याला क्यूब लिहिता येईल लगेच. काय येणार आहे बघा 125. 5 चा घन 125. आपल्याला काय घन काय वर्गमूळ पाठ असणं आवश्यक असतं. आता इथं आपल्याला 4 पद कशी मिळाली बघा, पहिलं पद 8m घन मिळालं, दुसरं हे पद आहे, तिसरं आपण अंडरलाईन करतोय हे तिसरं पद आणि चौथं पद. अशी साधारणतः आपल्याला 4 पद मिळतात. आता ह्यांचं जे फायनल कॅल्क्युलेशन आहे ते पण आपल्याला करून घेता येईल. त्यासाठी सुद्धा आपण काय करूया बघा, हे कॉपी पेस्ट करून खालच्या पायरीमध्ये लिहून घेऊया आणि मग त्यात काय आपण दुरुस्ती करणार आहे त्या दुरुस्तीवरून आपल्याला लक्षात घेता येईल की आपल्याला कसं उदाहरण. आता ही पहिली टर्म पूर्ण झालेली आहे, आता ह्यात काही बदल असणार नाही, तर काही कॅल्क्युलेशन राहिलेलं नाही. शेवटची टर्म आहे त्यात पण काही कॅल्क्युलेशन राहिलेलं नाही. आता कॅल्क्युलेशन कुठं राहिले बघा, इथं राहिले. म्हणजे ह्यांचा गुणाकार करा, 5 चोक 20 20 त्रिक 60. म्हणजे इथं किती येणार आहे बघा, ह्या तिघांचा गुणाकार आपल्याला घ्यावा लागतो. वी जस्ट मल्टिप्लाइंग द 3 टर्म्स. 4 त्रिक 12 12 पंच 60 असं पण आपल्याला लिहिता येईल. सो वी जस्ट राईट हिअर 60m स्क्वेअर. म्हणजे आपल्याला इथं लिहिता आलेलं आहे बघा 60m स्क्वेअर. ह्याचं कॅल्क्युलेशन झालं. तसंच आपल्याला इथं पण कॅल्क्युलेशन करायचं. कसं कॅल्क्युलेशन होईल बघा, 25 दोन्ही 50 50 त्रिक 150. तर साधारणतः आपल्याला इथं सुद्धा ह्या सगळ्यांसाठी काय लिहिता येईल बघा 150. आपण हे मुद्दावून कॉपी करून काय घेतोय बघा, तर वरची आणि खालची पायरी त्यातच आपण बदल केलेला असतो. जिथं बदल केलेला आहे ते फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला लक्षात घेता येईल की उत्तर कशी आपल्याला मिळत असतात. म्हणजे आपल्याला काय मिळालं 150m असं मिळालेलं. म्हणजे आपल्याला हे उदाहरण बघा 3 पायऱ्यांमध्येच कसं लक्षात घेता आलं. 2m - 5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 8m क्यूब - 60m स्क्वेअर प्लस 150m - 125. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं ह्याचे एक्सपान्शन करता आलेलं आहे. एक्सपांड दिस फॉर्म्युला. आपण फॉर्म्युला एक्सपांड करतोय क्यूब मध्ये, आणि तो पण फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, 4 - p ब्रॅकेट क्यूब. पुढचा प्रश्न आपल्याला बघता येईल. ठीक आहे, बघूया आपण पुढचा पण प्रश्न. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न लिहून घेतला बघा 4 - p ब्रॅकेट क्यूब. इथं सुद्धा आपल्याला काय लिहायचं बघा, क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म पहिल्या पदाचा घन. आपल्याला हे क्यूब पुन्हा डबल लिहिण्यासाठी आपल्याला लगेच लिहिता येईल बघा, क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म. नाहीतर आपल्याला समीकरण इन्सर्ट करावं लागतं, त्यात वेळ जास्त जातो आपला, म्हणून क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म. आता पहिल्यांदा प्लस आले की आता मायनस येईल, मायनस 3 मल्टिपल बाय फर्स्ट टर्म. व्हॉट इज द फर्स्ट टर्म 4 square of the first term. So we can write here square of the first term. Just copy again. इथं बघा आपल्याला जर पुन्हा पहिल्यापासून लिहायचं म्हटलं तर वर्ड पेज मध्ये थोडंसं वेळ जातो, म्हणून आपण काय केलेलं बघा इथेच कॉपी केलेलं आहे. -3 मल्टिपल बाय स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म मल्टिपल बाय second term. So what is the second term? Only p is the second term. Now what we can write here? Now what we let us write the third term. And what is the third term? Plus 3 multiple by square of the we just taking the square of the second term. So what is the square of the second term? Just write here. So we can write easily second term is p and multiple by first term. And what is the first term? 4. So we can write here as like this. आपल्याला कशा पद्धतीने लिहिता आले बघा, पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग गुणिले पहिले पद. आता इथे काय येणार बघा, वजा पद येणार. एकदा बेरीज एकदा वजाबाकी, एकदा बेरीज एकदा वजाबाकी, अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आपल्याला. वजा काय येणार बघा, क्यूब ऑफ द सेकंड टर्म.
So what we can write here, cube of the second term, and what is the second term? Second term is the p. So delete other. So cube of the second term. आता इथं आपल्याला लक्षात घेता आलं बघा, हे आपल्याला सगळ्या सुरुवातीची महत्त्वाची मांडणी असते. जर आपल्याला असं मांडणी करता आली तरच मग आपलं उदाहरण बरोबर येणार आहे, अदरवाइज उदाहरण बरोबर येणार नाही. आपण आणखीन एकदा मांडणी बघूया बघा. क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म, सो दिस इज द फर्स्ट टर्म क्यूब, मायनस 3 मल्टिपल बाय स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म मल्टिपल बाय सेकंड टर्म, हे दुसरं पद झालं. तिसरं पद काय, प्लस एकदा मायनस, एकदा प्लस एकदा मायनस, प्लस 3 मल्टिपल बाय स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म मल्टिपल बाय फर्स्ट टर्म मायनस पी क्यूब. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने मांडायचं आहे. आणि मग आपल्याला त्याचं जी कॅल्क्युलेशन आहे ती कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण हीच पायरी आपण काय करू बघा, कॉपी करून खाली मांडून घेऊया. काय लिहिता येईल बघा, क्यूब ऑफ द 4. आपल्याला काय काही घन वर्ग पाठ पाहिजेत. जर आपल्याला पाठ नसतील तर मग आपल्याला अडचण येईल. काय येईल बघा, क्यूब ऑफ 4, 4 चोक 16, 16 चोक 64 आलं. इथं काय किंमत आपल्याला लगेच मिळून जाईल. त्यानंतर 3 मल्टिपल बाय स्क्वेअर ऑफ 4, 4 चा वर्ग किती आहे बघा, इथं आपल्याला लिहिता येईल. आपण फक्त एक पायरी अजून वाढवूया, 4 चा वर्ग 16 गुणिले पी. त्यानंतर इथं किती येईल, 4 त्रिक 12, इथं 4 आणि इथं 3 आहे, ह्या दोघांचा गुणाकार किती येणार आहे, 12 येणार आहे. आपल्याला इथं लिहिता येईल बघा गुणाकार, 4 त्रिक 12 आणि हे डिलीट होईल कारण ह्याचं आपण रूपांतर 12 मध्ये केलेलं आहे. 12 पी स्क्वेअर मायनस पी क्यूब. आता आपल्याला आणखीन एक पायरी इथं वाढवता येईल. एखाद्याला जर समजा एकाच पायरीत सगळ्यात जास्त क्रिया करणं शक्य नसेल तर त्यानं काय करा, एक एक क्रिया प्रत्येक पायरीत केली तरी चालेल. आता 16 त्रिक किती येणार आहे बघा, इथं 48 पी. हे गुणाकाराचं चिन्ह पण निघून जाईल. कुठलीही संख्या आणि जर अक्षर असेल तर त्यात कुठलं चिन्ह असतं लक्षात ठेवायचं आपण, गुणाकाराचं चिन्ह असतं. म्हणून इथं काय मिळालं बघा, मायनस 48 पी प्लस 12 पी स्क्वेअर. आता फक्त आपण स्क्वेअरचं ब्रॅकेट जो आहे काढून टाकूया, म्हणजे ते सोडवल्यासारखं होईल. मायनस पी क्यूब, इथं सुद्धा आपल्याला ह्याचा ब्रॅकेट काढून टाकता येईल. नाही काढला तरी पण असं काही फरक पडणार नाही, पण ठीक आहे, आपल्याला जे योग्य दिसेल ह्याच्यासाठी आपण केलं. सो आवर फायनल आन्सर इज 64 मायनस 48 प्लस 12 पी स्क्वेअर मायनस पी क्यूब. पी 4 वजा पी कंसाचा घन बरोबर 64 वजा 48 पी अधिक 12 पीचा वर्ग वजा पीचा घन. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने हे उत्तर इथं मिळून जात असतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचं एक्झाम्पल अभ्यासता येईल. पुढचं एक्झाम्पल काय आहे बघा, 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब. आता हे 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब हे पण उदाहरण आपल्याला बघता येईल. बघूया बघा, 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरण लिहून घेतलेलं आहे. फक्त आता हे सॉल्व्ह करूया. इथं आपल्याला काय फॉर्म्युला आहे, क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म. आपण अशी जी उदाहरण आहे ती जास्त वेळ सोडून घेतोय. त्याच कारणच काय बघा, लक्षात आपल्याला काय घेता येईल की जेवढी जास्त आपण प्रॅक्टिस करू तेवढं आपल्याला ते सोडवता येणार आहे. क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म, सो व्हॉट इज द फर्स्ट टर्म, 7x. सो वी जस्ट राईट हिअर 7x ब्रॅकेट क्यूब. आता एकदा प्लस झाले की आता मायनस येईल, मायनस 3 मल्टिपल बाय square of the first term. So we can write here this is the first term. We just writing the square. आपल्याला काय करायचं, हा फक्त स्क्वेअर करायचा आहे. फक्त इथलं काय होईल, चिन्ह हे बदलेल म्हणून आपण स्क्वेअर करायचं. इथं बघा थोडंसं वर्ड पेज असल्यामुळे आपल्याला थोडंसं वेळ जातो. ठीक आहे, 7x ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिपल बाय सेकंड टर्म. अँड सो व्हॉट इज द सेकंड टर्म, सेकंड टर्म इज 9y. So we can write here 9y. This is the first term. काय बघा, पहिलं पद आपण आणखीन एकदा बघूया. जसं दिलेलं आहे तसं 7x चा घन पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद. तर आपण असं जनरली लिहिलेलं आहे. सेम आपल्याला असं लिहावं लागतं. एखाद्याने जर असं लिहिले की पुन्हा वजा आणि अधिक केलं तरी पण ठीक आहे, आधी दुसऱ्या पदाचा घन आणि पुन्हा दुसरे पद असं पहिल्या पदासारखं तरी पण काय हरकत नाही. पण आपल्याला आता नियमित किंवा पुस्तकात जसं दिलेलं आहे आपण तसं सोडवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आपल्याला काय लिहिता येईल बघा, एकदा वजा झालं, एकदा अधिक झालं, आता काय येणार आहे, पुन्हा अधिक येईल. आपण इथं अधिक लिहिता येईल बघा, अधिक 3 मल्टिपल बाय square of the second term. So what we can write here, square of the second term. Just change the value. It means 7 to change 9 and x change to y. इथं आपल्याला सोयीसाठी आपण फक्त कॉपी पेस्ट करतो बघा. इथं तुम्ही लिहिताना तुम्हाला पेन असल्यामुळे तुम्हाला काय अडचण येणार नाही, पण इथं वर्ड पेज वरती सोडवताना थोडीशी अडचण येते. 9y मल्टिपल बाय द फर्स्ट टर्म. सो व्हॉट इज द फर्स्ट टर्म, जस्ट वी कॅन कॉपी हिअर.
एकदा उदाहरण लिहिले की आपण तिथल्याच किमती लिहितोय, कॉपी करतोय फक्त. याचा अर्थ किमती कुठल्याही बाहेर न येत नसतात शक्यतो. ठीक आहे. आणि क्यूब ऑफ द सेकंड टर्म. सो व्हॉट इज द सेकंड टर्म? जस्ट वी कॅन राईट हिअर कंट्रोल सी कंट्रोल व्ही. सो वी जस्ट आपल्याला जे आवश्यक नाही ते आपण डिलीट करून टाकलं. ठीक आहे. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने मिळालेलं आहे बघा फर्स्ट टर्म. आपण एकदा त्याचं एक्सप्लेनेशन घेऊया. क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म. सो दिस इज द क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म. 3 मल्टिपल बाय फर्स्ट टर्म इंटू 3 multiple by square of the first term into second term, then 3 multiple by square of the second term multiple by first term and then cube of the second term. तर साधारणतः आपल्याला असं दिलेला आहे फॉर्म्युला. आपला फॉर्म्युला जर लक्षात राहत असेल किंवा पाठ झाला असेल तर काय आता अडचण येणार नाही. आता आपल्याला काय करायचं बघा, जे कॅल्क्युलेशन आपण याच्या आधी केलेली होती अगदी तसेच कॅल्क्युलेशन इथं करायचे आहेत. कुठलं जरी एक्झाम्पल असेल तरी सुद्धा आपण काय करतो बघा, ते त्याच पद्धतीने सोडवलेलं असतं. आता इथं क्यूब ऑफ द 7 किती 7 7 49 343. आपल्याला क्यूब पार्ट असणं आवश्यक आहे बघा. जर तुमची क्यूब पार्ट नसतील तर मग तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करत बसावं लागेल आणि मग तुमचा वेळ जाईल. त्यामुळे थोडंसं लक्षात घ्या की आपण क्यूब पार्ट केले पाहिजेत. आता इथं काय लक्षात घेता येईल बघा, 7 गुणिले स्क्वेअर ऑफ द 7. इथं किती येईल बघा, स्क्वेअर ऑफ द 7 49. ब्रॅकेटमधून बाहेर काढूया आणि हा x स्क्वेअर राहील. 49 x स्क्वेअर मल्टिपल बाय 9y इंटू इथं स्क्वेअर ऑफ 9 किती येईल, स्क्वेअर ऑफ 9 81 y स्क्वेअर. आपल्याला प्रत्येक पायरी किंवा प्रत्येक जी किंमत आहे ती आपण इथं घेतोय बघा. मल्टिपल बाय 7x इथली ऑलरेडी आहे किंमत. आणि क्यूब ऑफ 9 किती येणार आहे बघा, 9चं क्यूब 729. क्यूब ऑफ 9 729. आपल्याला क्यूब पार्ट असणं आवश्यक आहेत, y क्यूब. कशा किमती आल्यात बघा, आपण अजून एकदा बघूया. 7चा घन 343, x चा घन x घन वजा 3, 7चा वर्ग 49, x चा वर्ग x वर्ग, 9y ॲज इट इज. त्यानंतर 3 ॲज इट इज सूत्रातलं 9981 y चा वर्ग y वर्ग. 7चा 7 ॲज इट इज गुणुले घेतला आपण, x ला x आणि 7चा घन 9चा घन 29 आणि y चा घन y घन. तर साधारणतः ह्या किमती आपल्याला आलेल्या आहेत. आता इथं काय करता येईल बघा, आपल्याला ह्या किमती सोडून घेता येतील आणखीन. आता हे पहिलं टर्म क्लिअर झालेली आहे आपली. पहिलं पद आहे का, आता ह्याच्यात काय राहिलं का नाही काय राहिलं. आता ह्यांचा गुणाकार करायचा, 49 गुणुले 3 गुणुले 9. आता हे जे संख्या आहे त्यांचा गुणाकार आपल्याला करायचा, 9 त्रिक 27 किंवा 49 गुणुले 3. आपल्या सोयीनुसार आपण कसंही कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजेच किती आलं बघा, 49 गुणुले 3 किती येईल बघा, 50 त्रिक 150 म्हणजे 147. 3 मधनं पण वजा करायचा असतं लगेच 3, 147 येईल. आणि मग 147 गुणुले 9, 147 गुणुले 9, 9 7 63, हातच्या 6, 14 9 126 आणि 6 132, 13 23. किती आलं आपलं उत्तर, 13 23. आता इथे लिहिता येईल बघा आपल्याला 13 23. सगळ्यांचा गुणाकार जो आहे तो 13 23 आलेला आहे. तेरा 23 x स्क्वेअर y. तेरा 23 x स्क्वेअर y. तसंच आपल्याला काय करता येईल बघा, हा खालचा पण गुणाकार करून घेता येईल. जे तिसरं पद आहे त्याचा पण गुणाकार आपल्याला करून घेता येईल. आता इथं गुणाकार काय बघा, 3 गुणुले 81 गुणुले 7. तर आपल्याला याचा गुणाकार पण बघा आपल्याला लिहिता येईल, 81 गुणुले 3. काय नाही, साधा तुम्ही कच्चा पण गुणाकार करू शकता. 3 1 3, 3 8 24, 243. ह्या दोघांचा गुणाकार. आणि आता त्याला किती गुणायचं बघा, ह्या दोघांचा गुणाकार आला 243. सॉरी, ह्या दोघांचा गुणाकार आला 300. आता ह्याला गुणुले 7 करायचं आपल्याला, 243 गुणुले 7, 7 त्रिक 21, हातच्या 2, 7 चोक 28 आणि 2, 28 आणि 2 30, 7 2 14 आणि 3 17. म्हणजे किती आलं, 17 0
1. म्हणजे इथला जो गुणाकार आहे तो किती आलेला आहे बघा, आपला 1701 आलेला आहे. हे पण आपण 7x न गुणलेलं आहे ऑलरेडी. आता x y स्क्वेअर झालेला आहे, काही हरकत नसेल. x y स्क्वेअर असेल किंवा y स्क्वेअर x असेल, तिथं काही फरक पडत नसतो. तरी पण आपल्याला जी नियमित लिहिण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने लिहूया आपण. आधी x चं पद आणि मग y चं पद. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला कसं लिहिता आलेलं आहे बघा, 343. हे 343 कसं आलेलं आहे, 7 चा घन आलेला आहे. इथं आपण बघतो, इथं 7 चा घन किती आहे, 343. x चा घन x घन, त्यानंतर 343 x घन होईल. त्यानंतर 3 गुणिले 7 चा वर्ग 49, x चा वर्ग x वर्ग, 9 ॲज इट इज, y ॲज इट इज. तर साधारणतः आपण हे पुन्हा गुणाकार केलेले आहेत बघा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात घेता येतील की आपण कशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवत आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात आलेले आहेत की आपण कशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवत आहोत. आपलं जे उत्तर आहे त्याला आपल्याला फ्रेम करता येईल. आपल्याला पुस्तकामध्ये आणखीन बरीचशी उदाहरणं आहेत, आपण सगळीच उदाहरणं घेण्याचा प्रयत्न करूया. पुढच्या तासाला आपण ही जी उरलेली उदाहरणं आहेत ती 4, 5, 6, 7 आणि 8, तसंच खालच्या दुसऱ्या प्रश्नातली पण उदाहरणं आपण घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण हा व्हिडिओ पाहिला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.